हाय फ्रेंड्स, तर आज आपण संकष्ट चतुर्थीच्या निमित्ताने उकडीचे मोदक बनवत आहोत। तर चला मग आपण बनवूया। तर हे तांदळाचं पीठ आहे, पाणी गरम केलं आहे, त्यामध्ये मी मीठ टाकलं आहे। आता याला तुम्ही बघू शकतात की उकळ आली आहे। तर त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ मिक्स करूया। समप्रमाणामध्ये घ्यायचे पाणी आणि तांदूळ। तर हे चांगल्या प्रकारे मिक्स करूया। तांदळाचं पीठ जे आहे ते प्रॉपर मिक्स करून घेऊयात आपण आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊयात। तर मी झाकण ठेवलं आहे। इथे मी पातेल्यामध्ये थोडंसं घी घेतलं आहे आणि त्यामध्ये आता मी हे खवलेलं नारळ जे आहे ते चांगलं परतवून घेत आहे। तर हे आता मी परतवून घेतलंय। नारळाचा जो ओलावा आहे तो पूर्णपणे गेलेला आहे। तर आता आपण यामध्ये गुळाची पावडर मिक्स करूया। तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये गूळ मिक्स करू शकता। तर ही आहे गुळाची पावडर, तर ती मी यामध्ये आता मिक्स करत आहे। तर ही व्यवस्थितरित्या मिक्स करून घेऊया आणि त्यामध्ये आता मी हे काजू आणि बदामाची पूड जी आहे ती मिक्स करते आणि मी ही वेलची पावडर बनवून ठेवली आहे, तीही थोडीशी यामध्ये चवीप्रमाणे मिक्स करते। आता हे परतवून घेते आणि गॅस बंद करूया। आता हे जे तांदळाचं पीठ आहे ते आपल्याला गरम गरमच मळून घ्यायचं आहे। तर इथे मी वाटीच्या सहाय्याने ते मळते आहे, कारण की पीठ गरम आहे। हे चांगलं मळून घ्यायचं आहे। अशा प्रकारे माझं पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून झालेलं आहे। तर आपण बघू शकता। तर इथे मोदक बनवण्यासाठी मी मोदकांचा साचा वापरते आहे, कारण मला पाकळ्या बनवता येत नाही। तर आता याला मी व्यवस्थितरित्या तूप लावून घेतलं आहे आणि आता हे पीठ जे आहे ते घेऊन त्या मोल्डमध्ये मी व्यवस्थितरित्या आकार देण्याचा प्रयत्न करते। सगळ्या बाजूने व्यवस्थितरित्या ते पीठ जे आहे ते मी चिपकवते। पीठ जे आहे ते व्यवस्थितरित्या लावलं पाहिजे। पीठ जे आहे ते व्यवस्थितरित्या मी लावून घेतलं आहे। आता त्यामध्ये मी सारण भरते। जेवढं जास्त सारण तुम्हाला भरता येईल तेवढं जास्त सारण भरा। आता हे सारण भरून झालं की वरूनही मी पीठ लावून हे क्लोज करते आणि मग आपण स्टीम करून घेऊयात मोदक। आणि आपले मोदक जे आहेत ते आता तयार आहेत। तर आपला मोदक जो आहे तो तयार झाला आहे, बघा। तर अशा प्रकारे मी बाकीचेही मोदक बनवून घेते आणि त्यांना उकड काढून घेते। तर हे आहेत काही तयार झालेले मोदक। तर कसे वाटले ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय।